तर ठाकरे विरुद्ध भाजपा असा सामना कुठे कुठे रंगणार आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहतो। त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम असल्यानं माच करतायत, संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे त्यांचं स्वप्न गाडण्यासाठी आपण एकत्र, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। आमचं आणि मनसेचं जागा वाटप पूर्ण झालेलं आहे, नाराज असलेल्यांसोबत संवाद साधणार, पुण्यातील चित्र स्पष्ट होईल, संजय राऊतांची माहिती। आता ईव्हीएम मोदी आणि पैसे वाटप यावरून विरोधक टीका करतील अशा वक्तव्यांना जनता आता गांभीर्यानं घेणार नाही, शिरसाटांची टीका। भाजपच्या उमेदवारीवर ठाकरेंची शिवसेनेचे अखिल चित्रे यांची टीका, उमेदवार कोण तर पटेल, द्विवेदी, शहा, जहा, जयस्वाल, यादव, शर्मा, गाला आता कळलंच असेलच, भाजपा छाती ठोकपणे का नाही सांगत, मुंबईचा महापौर मराठीच असेल, ट्विट करत टीका। मनपा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे 12 वाजणार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीवरून नवनाथ बन यांची टीका। मुंबई गुजरातवाल्यांना पाहिजे आहे, मात्र मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं त्यांचं स्वप्न मोडायचंय, बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। तर भाजपाकडून उत्तर भारतीयांना जास्तीत जास्त तिकीट, अविनाश जाधवांची टीका। ठाकरे बंधूंनी परिस्थिती पाहून निर्णय घेतला, जनाधार निघून जातोय, लक्षात आल्यावर एकामेकांच्या आधार शोधलेला आहे, पंकज भोयर यांची ठाकरे बंधूंवर टीका। राखी जाधवांचा भाजपात प्रवेश, मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, पराग शहांच्या उपस्थितीत राखी जाधव भाजपात त्यांनी प्रवेश केलेला आहे। नाशिक महापालिकेमध्ये महाविकास आघाडीची एकत्र निवडणुकीची घोषणा, मात्र ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून आता उघड नाराजी व्यक्त करण्यात आली। 40 पेक्षा जास्त पदाधिकारी राजीनामा देण्याच्या भूमिकेत आहेत। युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे। तर ठाकरे बंधूंकडून आज एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। किशोरी पेडणेकरांकडून उद्धव ठाकरेंची भेट, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199 मधून पेडणेकरांना उमेदवारी, शाखा प्रमुख गोपाल खाडेंच्या पत्नींनाही 198 मधून त्या 199 मधून त्या इच्छुक होत्या। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 102 जणांना एबी फॉर्म, मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, अनेक माजी नगरसेवकांसह काही नेत्यांच्या मुलांनाही संधी। मातोश्रीवर रात्री तिकीट वाटपावरून नाराजी नाट्य, श्रीकांत सरमळकरांच्या जावयाला तिकीट मिळाल्यानं अनिल परब नाराज, वरुण सरदेसाई आणि अनिल परबांमध्ये नाराजी नाट्य, अनिल परब मातोश्रीहून निघून गेले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आजी माजी आमदार खासदारांच्या मुला-मुलींना तिकीट वाटप, विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत, सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू, हारून खान यांची मुलगी सबा हारून खान, प्रकाश फातर्पेकर यांची मुलगी सुबर्दा फातर्पेकर, माजी आमदार अशोक धातरक यांचा मुलगा अजिंक्य धातरक यांना उमेदवारी। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात नाराजी नाट्य, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकरांना पुन्हा तिकीट देण्यास स्थानिकांचा विरोध, प्रभाग क्रमांक 193 चे शाखा समन्वयक रुणाल राड यांच्यासह शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांचा राजीनामा दिलेल्या सूर्यकांत कोळींनी ठाकरेंची मातोश्रीवर त्यांना बोलवलेलं आहे। मातोश्रीवर कोळींची समजूत काढली जाणार असल्याची माहिती मिळते। मातोश्रीवर इच्छुकांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय, काही इच्छुकांना फॉर्म न मिळाल्यानं उमेदवारांकडून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। मानखुर्द वॉर्ड क्रमांक 142 मधील इच्छुकांना फॉर्म न मिळाल्यानं उमेदवारांकडून मातोश्रीवर घोषणाबाजी करण्यात आली आहे। दहिसर वॉर्ड क्रमांक 1 मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून फोरम परमार यांना उमेदवारी देण्यात आली। फोरम परमार या विनोद घोसाळकर यांचे जवळचे सहकारी जितेन परमार यांच्या पत्नी आहेत। या वॉर्डमधून तेजस्वी घोसाळकर माजी नगरसेविका आहेत। निवडणूक आधी त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला। तेजस्वी यांच्याप्रमाणेच फोरम यांनीही बॅनरवर जो आहे तो घोसाळकरांचा फोटो लावला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 194 मधून निशिकांत शिंदेंना तिकीट देण्यात आले। मनसेच्या संतोष धुरींना तिकीट मिळालेलं नाही। शिंदेंच्या समाधान सरवणकरांना निशिकांत शिंदे टक्कर देणार आहेत। निशिकांत शिंदे आमदार सुनील शिंदेंचे बंधू आहेत। सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी बंडाळी पाहायला मिळते। जिल्हा प्रमुख अजय दासरींविरोधात 100हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। शहर प्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाणांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा राजीनामा पाहायला मिळतो।